मंदिर एक नंबर आहे बघा, बघण्यासारखं मंदिर आहे. आतमध्ये एकदम जबर, एकदम सगळं स्वच्छता वगैरे. फक्त मोबाईल अलाउड नाही आहे, सेलफोन चालवले. बाकी सगळं तुम्ही बाहेरचा परिसर बघू शकता किती शांत. अशा ह्या आउटफिट वरती आहे, खाली लुंगी आणि वरती पांढरा शर्ट. आदर्श, कसं वाटलं तुला दर्शन घेऊन? मस्त आहे. मस्त आहे ना? हां, मंदिर वगैरे आतमध्ये काय आहे, कसं आहे? एकदम सिस्टमॅटिक आहे. सिस्टमॅटिक. हां, आणि तुम्हाला पाणी वगैरे घेऊन जायची आतमध्ये काहीच गरज नाही, कारण सगळीकडे पाणी मिळतं. 5-5 पावलावरती तुम्हाला पाणी प्यायला भेटून जाईल. हां, आणि अचानक तुम्हाला जर लाईनीमध्ये वॉशरूम बाथरूम वगैरे आलं तर त्याची पण व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं अजिबात तिकडं 300 रुपये काहीतरी तिकीट आहे. तिकडं तिकीट देऊन पण तुम्हाला डायरेक्ट दर्शन भेटते. पण आम्ही फ्रीमध्ये गेलो होतो आणि फ्रीमध्ये पण स्पेशल हो. उन्हाळ्यामध्ये तेवढी काय गर्दी नव्हती, डायरेक्टच गेलो आम्ही. त्यामुळं तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर आले तर तुम्ही पण डायरेक्ट फ्रीमध्ये जा, तिकीट घेऊन जाऊ नका. बस एवढंच सांगायचं. हा मंदिराचं बाहेरचं दृश्य बघा. सकाळपासून आम्ही जेवलोच नाही बघा, त्याच्यामुळे आता पहिलं आम्ही जेवण करणार आहोत. दर्शन वगैरे झालं, आता जेवण सगळं करून नंतरचं बाकी. जेवण केल्यानंतर जेवण सगळे ताई आई वगैरे सगळे पुढे गेलेत. आमचे मोबाईल जमा होते म्हणून आम्ही मोबाईल घ्यायला गेलो होतो मागे. कल कुद्री होणार घोड्या राम राम. श्रीशैलमचं दर्शन घेऊन आपण आता महानंदीला आलोय आणि महानंदीचं दर्शन घेतलं आपण. महानंदीचं दर्शन घेतल्यानंतर हे बाहेरचं दृश्य बघा तुम्ही, मंदिराचा कळस आणि हा आतमधला असा दृश्य. आपल्या गणपती बाप्पांचे वेगवेगळे रूप इकडे दाखवलेले आहेत त्या पटांगणामध्ये. इकडे हे आपल्या बासुरी घेऊन बसलेले गणपती बाप्पा. बाहेर आल्यानंतरच आपल्याला गाडीच्या पार्किंगसाठी इथं बाहेर असं एवढं मोठं मैदान आहे, इथं गाडी लावू शकता तुम्ही. आणि गाडी लावल्याबरोबर तुम्हाला असं नंदी महाराजांची एवढी मोठी मूर्ती दिसेल, एकदम सुंदर अशी छान. आणि पुढंच अपोजिटला बघा किती मस्त असं कमान आहे, गणपती बाप्पा गाय वगैरे. आणि मस्त मधला जो आपला मंदिराचा कळस आहे, झूम करा तिकडं. भोलेनाथ महाराज आणि पार्वती माताची मूर्ती बसवली आहे कळसाच्या पुढं. किती सुंदर दिसते. चला आतमध्ये दाखवतो या. आतमधला दृश्य बघा. आतमध्ये आल्याबरोबर इकडे ह्या साईडला मूर्ती आहे तुम्हाला मस्त गार्डनच्या तिकडे पलीकडे आणि ह्या बाजूला पण आहे. ते बघा मंदिर असं एकदम छान, किती सुंदर वातावरण आहे. आजूबाजूला झाडे, थंड वातावरण, एकदम थंड वातावरण आहे. तुम्हाला कधी पण या, उन्हाळ्यामध्ये या, पावसाळ्यामध्ये या, हिवाळ्यामध्ये या, तुम्हाला थंड वातावरणच भेटेल इकडे.
आणि संध्याकाळी 9च्या पुढून मंदिर बंद होतो, सकाळी 6 वाजता उघडतं. त्यामुळे तुम्ही आनंदीला आल्यावर सकाळी 6च्या अगोदर या, म्हणजे 6 वाजता मंदिर उघडतं. तुम्हाला आंघोळ करण्यासाठी वगैरे सगळं मस्त हाऊस आहे मध्ये. आणि 9च्या नंतर येऊ नका, कारण रात्री 9 वाजता बंद होतो. आतमध्ये तुम्ही एंट्री मारल्यानंतर लगेच तुम्हाला पहिल्यांदा मोबाईल जमा करावा लागेल, आणि मोबाईल जमा केल्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये पण सोडतात, आणि ज्यांना लवकर दर्शन घ्यायचं त्यांना तिकीट घेऊन पण सोडतात. 50 रुपये तिकीट आहे. आणि मध्ये गेल्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी मोठं हाऊस आहे, आणि पाणी इतकं स्वच्छ आहे, हौदातलं पाणी पण स्वच्छ आहे. आणि मंदिराच्या आतमध्ये जे मंदिर ज्या पाण्यावरती आहे तिथलं पण पाणी खूप स्वच्छ आहे, आणि त्याच्यामध्ये मासे वगैरे तुम्हाला बघायला भेटतील. आणि पाणी मंदिरासारखं एवढं सगळं चांगलं बघण्यासारखं आहे. आणि हा व्लॉग आपण आज या मंदिरासाठी एवढंच बघण्यासारखं आहे. रामराम भावना. आंघोळ करायला आपण आता उतरलेलो इकडं रस्त्यामध्ये गावात आहे का, इकडं शेतकऱ्यांचं एक असं बोर आहे, तिथं केलं असतं. पण ही मजा वेगळीच आहे इथं शेतात करण्याची. आणि आंध्र प्रदेशमध्ये येताना तुम्हाला डिझेल भेटणार नाही बरं का. डिझेलची खूप कमतरता इकडं. सगळे पेट्रोल पंप बंद होते आम्हाला येताना, त्यामुळं थोडेसे अपडेट झाले पेट्रोल डिझेलचं. पण आंघोळीची मजा वेगळीच. हा चलो ख्याल सुरू. नमस्कार सगळ्यांना, राम राम. आता आम्ही आलेलो आहे मंत्रालयामध्ये राघवेंद्र स्वामी मंदिराकडे. आता पहिल्यांदा आम्ही इथं आल्यानंतर असं टक्कल करायचं आहे, त्याच्यामुळे इकडं आपल्या टक्कल करण्यासाठी नदीकडे चाललो आहे. नदीकडे करतात इकडं, मंदिर इकडं आपल्या पाठीमागं आहे. पहिलं याचं टक्कल करून घेऊ, केसदान करू, मग नंतर मंदिराच्या दर्शनाकडे जाऊ. इकडं मोबाईल अलाउड आहे का नाही माहिती नाही, पण इथं तर अलाउड आहे सध्या. चला भेटू पुढं. इथं आल्यानंतर तुम्हाला इथं केस देण्यासाठी हे दुकान आहे. इथं दुकान म्हणजे असं मोठा हॉल आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला केस द्यावं लागतं. केस दिल्या. नदी आहे, नदीला पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जास्त पाणी असतं, पण उन्हाळा असल्यामुळे आता कमी पाणी आहे. हे बघा ही नदी. आता ह्या नदीत जाऊन आपण आंघोळ करणार. आंघोळ करून चाललोय आता आपण. आंघोळ करायचं झालं बच्चाचं. इथं आठवण आली मला हे बघून. गंगे मंदिर इतक्या छान पद्धतीनं याची रेखाटलेली, म्हणजे बांधलेले मंदिर बघा फक्त तुम्ही. इतकी छान जबरदस्त व्ह्यू. ह्या आतमध्ये जाण्याची रांग आहे अशी एवढी मोठी, पुढून जायला लागतं आपल्याला. हा उन्हाळ्यामध्ये इथे गरमीचे टेन्शन नाही, कारण लाईनीमध्ये प्रत्येक असं फॅन लावलेले आहेत 5-5 मीटरच्या अंतरावरती. उन्हाळ्यात बघा किती छान व्यवस्था केलेली आहे. आपल्याला पिण्यासाठी ताक दिलेलं आहे थंड, उन्हाळ्यामध्ये गरमी जास्त असल्यामुळं. बघा इथं एवढं मोठं भंडारा आहे, एवढं मोठा भंडाऱ्यामध्ये जेवण दही भात भेटून जाईल आपल्याला. आणि इथं वरण आणि भात, दही भात, वरण आणि भात. टेस्ट आणि क्वालिटी एक नंबर आहे. बाकी तुला काय आवडलं का नाही तुला? छान आहे ना. हे आहे दही भात. दही भातची क्वालिटी एक नंबर आहे, खतरनाक, एकदम जबरदस्त लागते टेस्ट. मंदिराचं पूर्ण रेखाकृती बघा किती छान असते, जबरदस्त. और नडजरा आगे कैटेगरी देगा Dari kita. Masa be.